राज्यात थंडीचा कडाका जाणवतोय। ठिकठिकाणी पारा घसरतोय। निफाडमध्ये 6.4 इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे, तर नाशिकमध्ये पारा 8 अंशांवर पोहोचलाय। इकडे मराठवाड्यातही थंडीचा कडाका आहे। परभणीचं तापमान 8.5 अंशांवर आलंय। विदर्भातही पारा दिवसेंदिवस खाली घसरतोय। नागपुरात 7.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे। वर्षाखेरीस राज्यात सर्वदूर थंडीची लाट पसरली, त्यामुळे सकाळच्या वेळी शेकोट्या, स्वेटर्स, मफलर, शालींचा आधार घेताना सारे जण बघायला मिळत आहेत। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या खिरडी इथले ज्येष्ठ नागरिक अय्यूब बेग रशीद बेग यांचं निंभोरा इथल्या सेंट्रल बँकेत पैसे काढण्यासाठी गेले असताना मुलगा अनिश बेग हा सोबत असल्यामुळे त्यांना पाणी पाजून निंभोरा इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि उपचारादरम्यान सावदा इथल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। त्यानंतर सावदा इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर 10 ते 15 मिनिटांमध्येच अय्यूब बेग यांनी प्राण सोडले। बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला अखेर राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय। या निर्णयामुळे राज्यातल्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींना फायदा होणार आहे। या मंत्रालयाला स्वतंत्र मंत्र्यांसह स्वतंत्र सचिव, उपसचिव अशी नवी 52 पदं भरण्यात येणार आहेत। ओबीसी महामंडळ नव्या मंत्रालयात वर्ग करण्यात येणार आहे। तसंच मंत्रालयात स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणार आहे। सामाजिक न्याय विभागाकडून सर्व फायली ओबीसी मंत्रालयाच्या हस्तांतरित करण्यात येतील। नवी मंत्रालयाच्या निर्मितीची प्रक्रिया पुढील 3 महिने चालणार आहे। त्यानंतर हे मंत्रालय कोणाकडे सोपवायचं ह्याचा निर्णय होणार आहे। मुख्यमंत्री स्वतः कडेच हे खातं ठेवतात की अन्य ओबीसी मंत्र्यांकडे जबाबदारी देतात ह्याची उत्सुकता आहे। ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर युती सरकारनं हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। की ओबीसी करता एक वेगळं मंत्रालय असलं पाहिजे। सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत अनेक दायित्व त्या विभागाकडे असल्यामुळे ओबीसीच्या ज्या योजना आहेत त्याच्याकडे पाहिजे त्या प्रमाणात सामाजिक न्याय मंत्रालय हे लक्ष देऊ शकत नाही, त्याचा फोकस तो राहत नाही। अशा प्रकारची मागणी देखील सातत्याने होत होती आणि म्हणून राज्य सरकारने या संदर्भात आज निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारने आज एक नवीन मंत्रालय स्थापन करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। महाराष्ट्राच्या ओबीसी मध्ये येणाऱ्या सर्व जातीच्या उत्थानासाठी, विकासासाठी, गतीने प्रगती करण्यासाठी विविध योजना करत महामंडळासहित ओबीसी समाजातील बेरोजगारांना न्याय देत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विविध योजनांची अंमलबजावणी धारदार पद्धतीने करण्यासाठी, गतिमान पद्धतीने करण्यासाठी राज्य सरकारने आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्री, स्वतंत्र मंत्रालय करण्याचा निर्णय केला। संविधानिक हक्क आणि अधिकार नष्ट करण्याचा जाणीवपूर्वक षडयंत्र असल्याचा निषेधार्थ आज सोलापूरमध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 लाख दलित बांधवांनी ह्या मोर्चात सहभाग नोंदवला। ॲट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करण्यात यावा, ॲट्रॉसिटी ॲक्टसाठी स्वतंत्र न्यायालय व स्वतंत्र यंत्रणा आखण्यात यावी, महिलांवरील वाढता अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करावा आणि कोपर्डी येथील गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। गेल्या 4 वर्षांपासून सततची नापिकी यामुळे राज्यातील शेतकरी पूर्णतः कोलमडून गेलाय। असं असताना शासन एकीकडे देशभरातील बोटावर मोजण्या इतके उद्योगपतींचे हजारो कोटींचं कर्ज माफ करतंय, परंतु शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीयेत। त्यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यात किसान ऋणमुक्ती अभियान राबवण्यात येत आहे। या अभियानाच्या माध्यमातून जिल्हाभरातील 1 लाख शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफीची मागणी असणारं घोषणापत्र स्वाभिमानचे कार्यकर्ते भरून घेणार असून येणाऱ्या काही दिवसात खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून पंतप्रधानांना देण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली आहे।
जय वाघाची शोध मोहीम जोरात सुरू आहे। त्या संदर्भात जय वाघाबाबत तेलंगणाहून काही बातम्या येत आहेत। त्याबाबत तेलंगणाच्या वन विभागाच्या मंत्र्यांची चर्चा केली आहे, अशी माहिती आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। दरम्यान पैनगंगाजवळ जो वाघ आढळला तो जय असल्याचा संशय आहे आणि त्याची व्हिडिओ क्लिप मागवण्यात आली आहे। ती बघितल्यानंतरच तो वाघ जय आहे का याबाबत खात्री केली जाईल, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलंय। जय वाघ आणि तेलंगणातील वाघाच्या बातम्यांवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। जय नावाच्या वाघाच्या संदर्भात तेलंगणामध्ये काही बातम्या प्रकाशित झाल्या, टीव्ही न्यूज चॅनलमध्ये काही बातम्या देण्यात आल्या। या संदर्भामध्ये त्या राज्याचे वनमंत्री श्री जोगारामन्ना यांच्याशी कालपासून माझी चर्चा सुरू आहे। त्यांनी एक टीम पैनगंगा जंगलात पाठवली आहे आणि जो वाघ तिथं त्यांना तेलंगणाच्या बाहेरचा दिसला आहे त्याची अधिकृत व्हिडिओ क्लिप आणि त्या संदर्भातलं त्यांनी दिलेलं प्रमाणपत्र जेव्हा प्राप्त होईल तेव्हाच याच्यावर अधिकृत भाष्य करणं हे योग्य होईल। लांजा तालुक्यातील देवधे गावातल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलंय। भक्ष्याच्या मागे लागलेला हा बिबट्या देवधे गावातील गुरव यांच्या विहिरीत रात्री पडला। सकाळी ही बाब लक्षात आल्यानंतर महेश गुरव यांनी याबाबतची माहिती वन विभागाला दिली आणि तात्काळ वन विभागाचे कर्मचारी पिंजरा घेऊन त्या ठिकाणी दाखलही झाले। वन विभागानं आणलेला पिंजरा विहिरीत सोडण्यात आला आणि काही मिनिटांच्या आत विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात आला आणि त्याला बाहेर काढण्यात यश आलं। गेल्या महिन्याभरात 3 बिबटे विहिरीत पडल्याचं आढळून आलंय। विशेष म्हणजे या 3ही बिबट्यांना वन विभागानं जीवनदान दिलंय। पुणे जिल्ह्यातील चाकणमधील सहारा सिटीत पोलिसांनी छापा घालून सापांची तस्करी करणाऱ्या टोळीला पकडलंय। ह्या कारवाईत तब्बल 100हून अधिक कोब्रा आणि घोणस जातीचे साप ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणात एका महिलेलाही अटक करण्यात आली आहे। 111 ग्रॅम सापांचं विष ह्या टोळीकडून जप्त करण्यात आलंय। या विषाची किंमत जवळपास 2 लाखांच्या घरात होती। सापाच्या विषाचा उपयोग ड्रग्ज बनवण्यासाठी तसंच घोड्याला देण्यासाठी आणि औषधं बनवण्यासाठी केला जातो। 100हून अधिक साप वन विभागानं ताब्यात घेतलेत। आता हे साप उद्यानामध्ये सोडण्यात येणार आहेत। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील भंगार चिंचोली गावात अवैध सावकारी करणाऱ्या एका सावकारानं सावकारीतून एकाची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। भंगार चिंचोली गावातील परमेश्वर लांडगे हा इसम गावात अवैधरित्या खासगी सावकारीचा धंदा करत होता। मात्र गावातील 42 वर्षीय उत्तम ढगे हे सावकारीच्या धंद्यात परमेश्वर लांडगेला अडसर ठरत होते। त्यामुळे परमेश्वर लांडगेनं आपले आई वडील आणि भावाला सोबत घेऊन सावकारीमध्ये अडथळा ठरणाऱ्या उत्तम ढगे यांना जबर मारहाण केल्याचा आरोप आहे, ज्यात उत्तम ढगे यांचा रुग्णालयात मृत्यू झाला। या प्रकरणी बाळू ढगे यांच्या फिर्यादीवरून निलंगा तालुक्यातील कासार शिरसी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तसंच आरोपींना अटकही करण्यात आली आहे। मिरज कोल्हापूर रस्त्यावर धामणी फाट्याजवळ थांबलेल्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर भरधाव स्विफ्ट मोटार आदळली आणि या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर 1 जण गंभीर जखमी झालाय। मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला। मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात या संदर्भात नोंदही करण्यात आली आहे। मोटार चालक दीपक संजय जाधव, नंदकुमार चव्हाण आणि उदय पाटील अशी अपघातात ठार झालेल्यांची नावं आहेत, तर उदय कांबळे हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सागरी आक्रमणापासून स्वराज्याचं रक्षण व्हावं यासाठी शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्ग बांधले। त्यापैकी अनेक जलदुर्ग आजही दुर्लक्षित आहेत। मुरुड जवळच्या समुद्रातील पदमदुर्ग त्यापैकीच एक। या किल्ल्याची ओळख सर्वांना व्हावी यासाठी मुरुड नगर परिषद आणि कोकण कडा मित्रमंडळ यांनी जागर पदमदुर्गचा या महोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि त्यासाठी रायगडहून शिवपालखी वाजत गाजत किल्ल्यावर आणण्यात आली। किल्ल्यावर पूजा अर्चा झाल्यानंतर शाहिरी कार्यक्रम झाला। कोळी नृत्य, पारंपरिक गोंधळ पार पडला। जिल्ह्यातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते।
ज्यांच्यावर विश्वास ठेवून आयुष्यातली विघ्न दूर होण्यासाठी कालसर्पाची शांती करण्यासाठी लोक गर्दी करतात त्यांनाच आता काळाचा महिमा पटतोय। नोटाबंदीच्या निर्णयानंतर आयकर विभागानं सुरू केलेल्या धाड सत्रातून त्र्यंबकेश्वरचे पुरोहितही सुटलेले नाहीत। त्र्यंबकेश्वरच्या 2 पुरोहितांच्या घरावर आयकर विभागानं धाडी घातल्यात। गेल्या 24 तासांपासून ही कारवाई सुरू आहे। कोट्यवधींचा काळा पैसा आणि काही किलो सोनं जप्त करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पुढे येते। कर्मकांडासाठी वापरल्या जाणाऱ्या काळ्या पैशाची बातमी सर्वात आधी झी 24 तासनं दाखवली होती आणि त्यानंतर आयकर विभागानं ही कारवाई केली। दोन्ही पुरोहितांच्या बँक व्यवहारांची चौकशी करण्यात आली आहे। पुण्याजवळच्या केसनंद गावात होणाऱ्या सनबर्न पार्टीवरून वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे, कारण ह्या पार्टीसाठी सरकारनेच पायघडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। शिवसेनेचे स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी याबाबत गौप्यस्फोट केलाय। पुण्यातल्या सनबर्न पार्टीला सरकारनंच निमंत्रण दिल्याचं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आपल्याला फोनवरून सांगितल्याचा दावा खासदार आढळराव पाटील यांनी केलाय। त्यामुळे सरकारचा सनबर्न पार्टीला आशीर्वाद असल्याचं समोर येत आहे। वादात सापडलेल्या पुण्यातल्या सनबर्न पार्टीच्या अडचणी आणखीनच वाढल्यात। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी सनबर्नच्या आयोजकांना झटका दिलाय। आयोजकांना 12 प्रकारच्या एनओसी सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयानं दिलेत। एनओसी सादर केल्यानंतरच सनबर्न फेस्टिवलला परवानगी देणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय। आयोजकांनी करमणूक कर भरताना तिकीट विक्रीची माहिती दिलेली नसल्याचा ठपका जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवलाय। त्यामुळे सनबर्नच्या आयोजकांचा खोटारडेपणा उघड झालाय। सनबर्नच्या आयोजकांनी 27 लाखांचा करमणूक कर भरलाय, मात्र किती तिकीट विक्री झाली याची माहितीच दिली नाही। त्यामुळे तिकीट विक्रीची माहिती देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। नोटाबंदीनंतर बँकेत 50,000 रुपये भरणाऱ्यांची चौकशी होत असेल तर पुण्यात होऊ घातलेल्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिवलमध्ये 80,000ची तिकीटं खरेदी करणाऱ्यांची ही चौकशी का होऊ नये असा प्रश्न हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केलाय। पुण्यात 28 ते 31 डिसेंबर दरम्यान होऊ घातलेल्या सनबर्न फेस्टिवलला विरोध वाढतोच आहे आणि ह्या पार्श्वभूमीवर सनातन संस्था तसंच हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली। सनबर्नच्या आयोजकांनी गोवा सरकारचा कोट्यवधींचा कर बुडवलाय। त्याचप्रमाणे या फेस्टिवलमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रकार तसंच त्यातून 2 तरुणींच्या मृत्यूच्या घटना घडलेल्या आहेत। असं सगळं असताना पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात हा फेस्टिवल होतोय। महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी कुठल्याच प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही। त्यामुळे हा फेस्टिवल सर्वार्थानं महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा लावणारा असल्याचं सांगत या संघटनांनी त्याला विरोध दर्शवला आहे। अभी तक सनबर्न को एक सिंगल परमिशन नहीं है, फिर भी वहाँ पे वो लोग जोर जबरदस्ती काम कर रहे हैं, बाउंसर्स रख के काम कर रहे हैं। बाउंसर्स पत्रकार जाते हैं तो उनके साथ भी गैर सलूकात करते हैं। तो हमारी मांग है कि एक भी परमिशन सरकार इनको ना दे। हमारी हर एक जो संवैधानिक मार्ग है वो मार्ग हम अपनाएंगे और ये फेस्टिवल का हमारा विरोध जारी रहेगा। कल से वहाँ पे गाँव वाले अनशन के लिए बैठ रहे हैं, तो उस अनशन में हमारे लोग समर्थन देंगे, वहाँ पे अनशन के लिए बैठेंगे, हम कोर्ट में जाएंगे, हर एक संवैधानिक मार्ग अपनाएंगे, लेकिन ये फेस्टिवल को जरूर विरोध करेंगे। वन विभागाच्या जागेवर अतिक्रमण करून सनबर्न पार्टी होऊ देणार नाही असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। अशी पार्टी झाली तर आयोजित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं। याविषयी कारवाईबाबत पुणे विभागाच्या वन अधिकाऱ्यांकडून सूचना दिल्याचंही वनमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न पार्टीच्या विरोधात आता वारकरी संप्रदाय उभा राहिलाय। कुणालाही संस्कृतीची अवहेलना करू देणार नाही, त्यासाठी संपूर्ण शक्तीनिशी आंदोलन करू असा स्पष्ट इशारा वारकरी संप्रदायाच्या पुणे जिल्हा संघटनेनं दिला आहे। पुण्यात अंमली पदार्थांचं सेवन वाढण्यासाठी ही पार्टी आयोजित करण्याचं षडयंत्र रचल्याचाही संघटनेचा दावा आहे। याशिवाय सनबर्न हा अनैतिकता आणि अश्लीलतेची वधी गाठणारा महोत्सव असल्याचंही वारकरी संघटनेचा आरोप आहे। वारकरी संप्रदाय संपूर्ण शक्तीनिशी या महोत्सवाच्या विरोधात उभा राहिलाय, तर कोणाचेही अशी संस्कृती विरोधी कृती करण्याचं धैर्य होणार नाही असा इशाराही एका पत्रकाद्वारे देण्यात आलाय।
राज्याचे नवीन महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. श्रीहरी अणेंच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त होतं. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत देव यांचं नाव निश्चित करण्यात आलंय. अणेंच्या राजीनाम्यानंतर सरकारनं देव यांचीच प्रभारी महाधिवक्ता म्हणून नेमणूक केली होती. नागपूरचेच असलेले देव हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाचं निमंत्रण न मिळाल्यामुळे पुण्यात शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांचा चांगलाच संताप झालाय. पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांना मस्ती आल्याचं शिवतारेंचं म्हणणं आहे. संसदीय कार्यमंत्र्यांना प्रोटोकॉल कळत नाही का, असा प्रश्नही शिवतारेंनी विचारलाय. शनिवारी पुण्यात पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन पार पडलं आणि त्या कार्यक्रमाला शिवसेनेचे मंत्री असूनही शिवतारेंना निमंत्रण नव्हतं. पत्रिकेत शिवतारेंचं नावही नव्हतं. त्यामुळे शिवतारेंचा संताप झालाय. बापटांना पुण्यात युती नको, पिंपरीत मात्र युती करायची असं सोयीचं राजकारण करताना बापटांना मस्ती आल्याचंही शिवतारेंनी म्हटलंय. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली एक्झिट आणि खालापूर फूड मॉल दरम्यान एक विचित्र अपघात घडला. 2 ट्रेलर, एक टेम्पो आणि एक इको झाला असून कारमधले 2 प्रवासी जागीच ठार झाले, तर ट्रेलरमधून प्रवास करणारी एक व्यक्ती ठार झाली आहे. इतर 6 जण जखमी असून जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ठाण्यातील कासार वडवलीमध्ये राहणाऱ्या नरेश भोकरेंनी विष प्राशन करून आत्महत्या केली. नरेश भोकरेंच्या मुलावर मुलीचं अपहरण करून विनयभंग केल्याचा आरोप आहे. मुलीच्या वडिलांनी केस मागे घेण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप भोकरे कुटुंबियांनी केला. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी भोकरेंचा मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला होता. मात्र उपायुक्तांच्या आश्वासनानंतर नातलगांनी मृतदेह ताब्यात घेतला. कल्याणकरांना दिलासा देणारा गोविंदवाडी बायपास अगदी काही दिवसात सुरू होण्याची शक्यता आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रस्त्याची आज पाहणी केली. येत्या आठवड्याभरात या रस्त्याची एक मार्गिका सुरू करण्यात येणार आहे. कल्याणनगर हायवेच्या पर्यायी महामार्गाला आता शेतकऱ्यांनी विरोध केलाय. कल्याणनगर राष्ट्रीय महामार्ग 222च्या रस्त्याचं रुंदीकरण आणि वळण कमी करण्यासाठी नवा रस्ता क्रमांक 61 हा पर्याय म्हणून देण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी रायते इथल्या शेतकऱ्यांची शेतजमीन संपादित होणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.